नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाने आता शेवटी कल्पनाला कन्व्हिन्स करून तिला आता हॉलमध्ये आणलेलंच असतं. नाटकी प्रिया आता पूर्ण आजी कल्पना यांची सगळ्यांना जेवणाच्या टेबलवरती बसवते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन कल्पनाच्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवतो आणि तिला म्हणत असतो की मम्मा नाश्ता करून घे. विमल सुद्धा सांगत असते की वहिनी तुम्ही थोडंसं खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. पण मात्र कल्पना एकही शब्द बोलायला तयार नसते आणि कल्पना शांतच असते. मग त्याच्यानंतर कल्पना आता म्हणते, नाही नको, माझ्या तोंडाला चव नाहीये, माझ्या घशाला पूर्णपणे कोरड पडलीये. मग कल्पनाचं हे सगळं बोलणं पाहता अर्जुन आता कल्पनाला पाणी देऊ लागतो. पण मात्र प्रिया मध्येच येते आणि ती आता कल्पनाला पाणी देते. प्रिया आता कल्पनाला बळजबरीने पाणी प्यायला लावत असते. अर्जुन सुद्धा तिथे शांत उभा असतो आणि फक्त तो सगळा प्रकार पाहतो. चैतन्य आणि अश्विन दोघेही शांतच असतात. मग त्याच्यानंतर प्रिया आता कल्पनाला म्हणते की कल्पना मम्मी, तुला हे सगळं खावंसं वाटत नसेल तर मी तुझ्यासाठी बाहेरून काहीतरी मागू का? प्रतिमा आता म्हणते, बाहेरून कशाला आणायचंय, मी बनवते ना काहीतरी. मग आता प्रतिमा कल्पनाला विचारत असते की कल्पना सांग, काय खावंसं वाटतंय तुला? पण मात्र कल्पना नको म्हणते, मला काहीही नकोय. पण मात्र अर्जुन आता कल्पनाला म्हणू लागतो, अगं 14-15 तास झालेत, तू काहीही खाल्लेलं नाहीयेस, अगं थोडंसं काहीतरी खाऊन घे ना प्लीज. पण मात्र आता इकडे प्रिया लगेच अर्जुनला शांत करत म्हणते, अर्जुन प्लीज शांत हो, तू बोलल्यामुळे मामी अजून डिस्टर्ब होतीये. आधीच काय तिला कमी त्रास झालेला नाहीये आणि हे सगळं करताना तुला हे लक्षात यायला हवं होतं की हे सगळं केल्याने त्यांना किती त्रास होईल. प्रतिमा आता प्रियाला शांत करत म्हणत असते की तन्वी अगं राहू दे. पण मात्र कल्पना आता इकडे रडतच आणि ओरडत म्हणते, बोलते तिला, आणि काय चुकीचं बोलतीये ती? यातून मी खूप छान धडा शिकलीये. मी कोणावरतीही आंधळा विश्वास नाही ठेवणार. ज्याला मी जन्म दिलाय त्याच्यावरती सुद्धा विश्वास नाही ठेवणार. आता कल्पनाच्या बोलण्यानंतर अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागतो. पूर्णाजीला सुद्धा कल्पनाचं हे म्हणणं पटत असतं. मग त्याच्यानंतर अर्जुन आता कल्पनाच्या शेजारी खाली तिच्या पायाशी बसतो. कल्पनाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि रडतच कल्पनाची माफी मागत असतो. पण मात्र याच्यावरती कल्पना काहीही बोलत नाही आणि अर्जुनच्या हातामधला हात तिचा हिसकावून टाकते. अर्जुन म्हणत असतो, मी तुम्हा सगळ्यांना हर्ट केलंय, मान्य करतो मी, पण मम्मा तू एकदा माझ्याकडे बघ तरी. मम्मा तू प्लीज एकदा माझ्याशी बोल ना. आणि अर्जुन रडतच कल्पनाला रिक्वेस्ट करत असतो. कल्पना सुद्धा आता खूप रडत असते आणि अर्जुन सुद्धा स्वतःला सावरू शकत नसतो. तर मात्र चैतन्यला अर्जुनची ही सगळी अवस्था समजते आणि चैतन्य लगेच अर्जुनकडे येतो आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे प्रतिमा, पूर्णाजी, प्रिया सगळेच आता इकडे कल्पनाला सावरत असतात. चैतन्य आता अर्जुनला घेऊन तिकडनं निघून जातो. मग त्याच्यानंतर चैतन्य आणि अर्जुन दोघेही रूममध्ये बसलेले असताना अर्जुन शांतपणे चैतन्यला सांगत असतो की चैतन्य, तुला माहिती का, माझ्यासाठी 3 बायका खूप महत्त्वाच्या आहेत, पूर्णाजी, मम्मा आणि मिसेस सायली. आणि आज त्या तिघी सुद्धा माझ्यापासून दूर आहेत. त्यांच्याशिवाय मी काहीही नाहीये, त्यांच्याशिवाय मी झिरो आहे. इकडे आता अर्जुनची अवस्था चैतन्यला सुद्धा समजत असते आणि चैतन्य अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो, हे बघ अर्जुन, तू स्वतःला सावर. कल्पना मावशी, पूर्णाजी यांच्या सगळ्यांना तू आणि सायली वहिनीमुळे खूप मोठा धक्का बसलाय आणि ते तू डिनाय नाही करू शकत. त्यांना तू थोडासा वेळ दे. अर्जुन आता म्हणत असतो, चैतन्य अरे मी तेच तर करतोय ना, नाहीतर तन्वी जे खाली बोलत होती ते मी ऐकून नसतं घेतलं. चैतन्य आता म्हणत असतो, अरे अर्जुन तू तिला इग्नोर कर, हे जे झालंय ना त्यापेक्षा जास्त नुकसान ती करू शकेल का? मेन म्हणजे मला काळजी वाटते ती फक्त सायली वहिनीची. ती एकटी तिथे काय करत असेल रे? सायलीच्या विचारांमध्ये अर्जुन सुद्धा खूप अस्वस्थ असतो आणि चैतन्यला म्हणत असतो, त्यांचा विचार तर माझ्या मनातून जातच नाहीये, त्या एकट्या तिथे काय करत असतील? चैतन्य म्हणत असतो, मधुभाऊ सुद्धा आता भयंकर चिडलेले असणार आहेत आणि या सगळ्या घडलेल्या प्रकरणाचा सगळा राग त्यांनी सायली वहिनीवरती काढला असणार आहे. मग त्याच्यानंतर चैतन्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन ऐक ना, एक रॅन्डम थॉट आहे, म्हणजेच की आता मधुभाऊंनी जर सायली वहिनीचं दुसरं लग्न लावून दिलं तर? आता इकडे चैतन्याचं बोलणं पाहता अर्जुन चैतन्यावरतीच भयंकर चिडतो आणि त्याच्यावरती ओरडत म्हणतो, हे काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये? हे तुझे रॅन्डम थॉट ना तुझ्याकडेच ठेव. आमचं लग्न खरंय, आमचं प्रेम खरंय, आम्ही लिगली मॅरेज केलंय. मी आत्ताच कुसुमताईकडे जातो आणि मिसेस सायलींना या घरामध्ये परत घेऊन येतो. चैतन्य म्हणत असतो, बरं ठीक आहे, मिसेस सायलींना इथे घेऊन ये आणि घरच्या सगळ्यांना परत हर्ट कर. आणि सायली वहिनी जरी घरात आली तरी राहणार कुठे अशा घरामध्ये की जी माणसं तिच्याकडे बघत सुद्धा नाहीत? अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, अरे चैतन्य मी काय करू ना, मला काहीही सुचत नाहीये.
आता याच्यावरती चैतन्य लगेच अर्जुनला बोलू लागतो, अरे सगळ्यात आधी तुझं प्रेम सायली वहिनीला कळायला हवं आणि त्याचं उत्तर तुला मिळायला हवं. एकदा जर तुला कळलं ना तर तू छातीत ठोकपणे सगळ्यांना सांगू शकशील की सायली वहिनी तुझी बायको आहे आणि तुमचं फक्त कॉन्ट्रॅक्ट नाही तर तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि फक्त त्याच गोष्टीमुळे तुमची लढाई सोपी होणार आहे. तर मग आता चैतन्याचं बोलणं अर्जुनला सुद्धा पटतं. अर्जुन म्हणत असतो, मी आत्ताच कुसुमताईकडे जाऊ का आणि मी आत्ताच मिसेस सायली बरोबर बोलतो. पण त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो, मी जर डिरेक्टली त्यांच्या घरी गेलो तर सगळ्यांसमोर आम्हाला बोलता नाही येणार. मी एक काम करतो, मिसेस सायलींना फोन करतो आणि त्यांना बाहेर कुठेतरी भेटायला सांगतो. मग तिथे आम्हाला कोणीही डिस्टर्ब नाही करणार आणि आम्ही आरामात बोलू. मग त्याच्यानंतर अर्जुन आता लगेच सायलीला फोन लावतो. मग त्याच्यानंतर आता इकडे सायलीच्या मोबाईलवरती अर्जुनचा फोन आल्यानंतर सायली अर्जुनचा फोन पाहते. फोन उचलायला लागते, पण मात्र तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ सायलीच्या हातामधला फोन हिसकावून घेतात. आता मधुभाऊ सायलीवरती ओरडत म्हणतात, तू तर अगदी उत्साहानेच फोन घ्यायला निघाली होतीस. त्या माणसाचा प्रत्येक फोन घ्यायचा आहे असं कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का? आता हे कॉन्ट्रॅक्ट जसं विसरायचं ना तसंच या माणसाला सुद्धा विसरून जायचं. तर मग मधुभाऊंचं हे बोलणं पाहता सायली लगेच त्यांच्याकडे आश्चर्याने पाहायला लागते. मधुभाऊ सायलीला स्पष्टपणे सांगून टाकतात की सायली हे बघ, इथनं पुढे या अर्जुन सुभेदारशी तुझा कोणत्याही तऱ्हेचा संबंध नाहीये. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली फोन उचलत नाहीये हे पाहता अर्जुन आणखीनच अस्वस्थ होतो आणि अर्जुन परत सायलीला फोन लावतो. मग त्याच्यानंतर इकडे सायली मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ मी त्यांची बायको आहे. पण मात्र मधुभाऊ म्हणतात की होतीस आणि ती फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरती. कुसुमताई सुद्धा आता मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र मधुभाऊ कुसुमताईचं सुद्धा काहीही ऐकून घ्यायला तयार नसतात आणि तिला शांत करतात. मधुभाऊ सायलीला म्हणतात की हा फोन इथनं पुढे माझ्याचकडे राहील, म्हणजे मला खात्री पटेल की तू त्या माणसाबरोबर बोलत नाहीयेस. इकडे सायली मधुभाऊंना कळकळीची विनंती करत सांगत असते, मधुभाऊ मला एकदा फोन उचलू द्या आणि मला एकदा त्यांच्याशी बोलू द्या. घरी काहीतरी झालं असेल, कदाचित पूर्णाजींना काहीतरी होत असेल, मी एकदा बोलते ना प्लीज. मधुभाऊ आता म्हणत असतात, मी तुला काय सांगितलं कळलं नाही का? आणि त्या माणसांबद्दल काही कळलं नाही ना तेच उत्तम आहे. तुझं लग्न जसं खोटं होतं ना तशीच ती नाती सुद्धा खोटी आहेत. मधुभाऊ सायलीला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता म्हणतात की जर इथनं पुढं तू अर्जुन किंवा त्या माणसाशी संपर्क जरी साधण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू तुझ्या या मेलेल्या बापाचं तोंड बघशील. आता हे ऐकल्यानंतर तर सायलीच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकते आणि तिला काय करावं काहीही समजत नसतं आणि कुसुमताईला सुद्धा खूप धक्का बसलेला असतो. मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की मला वचन दे, यापुढे तू अर्जुनला भेटणार नाहीस, त्याच्याशी फोनवरती सुद्धा बोलणार नाहीस, त्याच्या समोर नाही जाणार आणि चुकून जरी समोर आला तरी सुद्धा एकही शब्द न बोलता पाठ फिरवून निघून जाशील. मधुभाऊ आता सायलीकडनं बळजबरीने वचन घेत असतात, पण मात्र सायलीला हे अजिबात मान्य नसतं. मधुभाऊ म्हणतात, तुला मी शेवटचं सांगतोय, यापुढे तू अर्जुन सुभेदारशी कोणत्याही तऱ्हेचा संबंध नाही ठेवणार. इकडे कुसुमताई मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ एवढं टोकाचं नका बोलू आणि संबंध तोडायची काय गरज आहे. मान्य आहे की ते कॉन्ट्रॅक्ट खोटं आहे, पण मात्र यांचं लग्न खरं आहे. मधुभाऊ म्हणतात की हे सुद्धा खोटं. त्यांचं लग्न खोटं तसंच संसार सुद्धा खोटा. मग आता ते सगळं सोडण्यासाठी वचन देताना दातखिळी का बसतीये की सायली तू माझं काही ऐकायचंच नाही असं ठरवलंयस. इकडे आता मधुभाऊंच्या बोलण्यामुळे सायलीला खूप त्रास होत असतो आणि सायली खूप रडत असते. मी तुला जे काही सांगतोय ते कदाचित तुला पटत नसेल, पण मात्र तुला माझं ऐकावंच लागेल. मधुभाऊ म्हणतात, तू जर खरंच त्यांच्याशी संबंध ठेवलात तर खरंच या बापाचं तुला मेलेलंच तोंड दिसेल. आता अर्जुनचा परत सायलीला फोन येतो. मधुभाऊ फोन कट करून टाकतात आणि सायलीचा फोन घेऊन सरळ तिकडनं निघून जातात. इकडे सायली तर आता खूपच रडत असते. कुसुमताई सायलीला आपल्या जवळ घेते. सायली कुसुमताईला मिठी मारते आणि खूप रडत असते. मग त्याच्यानंतर आता कुसुमताई सायलीला सावरत असते. इकडे अर्जुनला प्रश्न पडतो की मिसेस सायली फोन का नाही घेतेत. मला असं वाटलं होतं की माझा फोन बघून त्या पटकन माझा कॉल उचलतील, पण मात्र ते एवढ्या कुठे बिझी असतील. आता अर्जुनला तर वेगळाच प्रश्न पडत असतो. तर मग चैतन्य आता अर्जुनला सावरत लगेच त्याला म्हणतो, अरे घरच्या काहीतरी कामात असतील. अर्जुनला तर वेगळाच प्रश्न पडत असतो की काही झालं तर नसेल ना आणि त्याला खूप टेन्शन येत असतं. चैतन्य अर्जुनला शांत करत म्हणत असतो, हे बघ तू पॅनिक नको हो, कदाचित सायली वहिनीचा फोन सायलेंटवरती असेल, तुझा मिस कॉल बघून त्या कॉल बॅक करतील. पण मात्र अर्जुन म्हणत असतो, जाऊ देते मी ना परत एकदा कॉल करतो. पण मात्र सायलीचा मोबाईल हा स्विच ऑफ लागतो. तर मग चैतन्य विचारतो, काय झालं अर्जुन? अर्जुन आता घाबरतो आणि चैतन्यला म्हणतो की मिसेस सायलीनी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय. तूच म्हणालास ना त्या कामात असतील, बिझी असतील, मग अर्ध्या मिनिटात फोन स्विच ऑफ कसा काय होईल? पण चैतन्य मात्र म्हणत असतो, कदाचित मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल.
अर्जुन म्हणतो किंवा मधुभाऊ त्यांच्या समोर असतील. म्हणजे कसं आहे, जर त्या मधुभाऊंसमोर जर माझ्याशी बोलल्या तर मधुभाऊ खूप डिस्टर्ब होतील ना. म्हणूनच कदाचित त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला असेल. चैतन्य म्हणत असतो, म्हणजे सायली वहिनी त्यांच्यासमोर तुझा फोन सुद्धा नाही घेणार, याला काय अर्थ आहे? याच्यावरती आता अर्जुन म्हणत असतो, अरे त्या जेव्हा गेल्या तेव्हा मधुभाऊ किती भडकले होते हे तू पाहिलंस ना. आणि मिसेस सायली कधीच त्यांना डिसरिस्पेक्ट करणार नाही. चैतन्य म्हणत असतो, होईल, आमचं बोलणं नक्कीच होईल. आणि आजपर्यंत मी एक केस सुद्धा नाही हरलो, तर मग ही केस कशी काय हरेल? चैतन्य सुद्धा आता अर्जुनला म्हणत असतो, पण अर्जुन हे सगळं करताना तुला मधुभाऊंच्या आणि तुझ्या फॅमिलीच्या विरोधात जावं लागेल. अर्जुन आता ठाम ठरवतो की माहिती मला, आम्ही एकत्र येणं हे कसं जमेल हे मला माहिती नाही, पण आम्ही एकत्र येऊ ही गोष्ट मात्र खरी आहे. आमचं प्रेम सुद्धा जिंकेल आणि आमचं लग्न सुद्धा. फक्त मला कळू दे की त्यांच्या मनामध्ये माझ्यासाठी माझ्या इतकंच प्रेम आहे. मग तू बघ, मी माझ्या प्रेमासाठी असं फाईट करेल ना, या जगामध्ये ते फक्त अर्जुन सुभेदारनेच केलेलं असेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊंच्या बोलण्याने सायली खूपच खसून गेलेली असते आणि कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई सगळं संपलंय ग. आणि कुसुमताई सुद्धा सायलीच्या जवळ बसते आणि तिला समजून सांगत असते, अगं वेडी आहेस का तू, काहीही नाही झालं. याच्यावरती सायली म्हणत असते, मी आता त्यांना कधीही नाही भेटू शकणार, त्यांच्याशी मी बोलू नाही शकणार आणि यांना साधं बघू सुद्धा नाही शकणार, सगळं संपलंय ग. कुसुमताई म्हणत असते, अगं नाही सायली, मधुभाऊ रागात होते ना म्हणून ते असं बोलले. त्यांचा राग शांत झाला ना त्यांची मतं सुद्धा बदलतील. पण तू असं टोकाचं बोलू नकोस. म्हणजे त्याच्यानंतर सायली म्हणत असते, म्हणजे कुसुमताई तुला असं म्हणायचंय की मधुभाऊंनी जे सांगितलंय ते ऐकू नकोस. अगं कुसुमताई, मला ती गोष्ट शक्य आहे का? मी मधुभाऊंना वचन नाही देऊ शकले, पण मात्र त्यांची आज्ञा मोडणं मला शक्य नाहीये ग कुसुमताई. आणि मी त्यांच्याशिवाय कशी जगू? अगं मला त्यांच्याशिवाय नाही जगता येणार. कुसुमताई आता सायलीला शांत करत म्हणत असते, सायली तू शांत हो. हे बघ, रडून रडून तुझा जीव अर्धा झालाय. सगळं ठीक होईल. याच्यावरती सायली म्हणत असते, अगं कुसुमताई कसं ठीक होणार आहे आणि कधी ठीक होणार आहे? सायली आता कुसुमताईला मिठी मारते आणि तिच्या मिठीमध्ये येऊन खूप रडत असते. मग त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी विमलच्या हातामध्ये कपडे असतात. तर मग त्याच्यानंतर कल्पना आता विमलला म्हणते की मला कांदा चिरून दे, पण मात्र विमल म्हणते की अर्जुन दादा आणि सायलीताईचे कपडे त्यांच्या रूममध्ये ठेवून येते. पण मात्र अस्मिता आणि कल्पना दोघी आता आश्चर्याने विमलकडे पाहायला लागतात. कल्पना विमलला म्हणते, त्या मुलीचे कपडे इथेच ठेव, फक्त वरती अर्जुनचे कपडे त्याच्या रूममध्ये घेऊन जा. ती खोली फक्त अर्जुनची आहे, तिथे कोणाच्या दुसऱ्या कपड्याला जागा सुद्धा नाहीये. ठेवू ते कपडे इथेच. तर मग आता विमल सायलीचे कपडे तिथेच ठेवते आणि अर्जुनचे कपडे घेऊन इकडे आता वरती निघून जाते. इकडे आता अस्मिता कल्पनाला म्हणते, ते काही कसे ना, पण मात्र कपाटाची ती कपाटं भरलीच आहे अर्जुनच्या नसलेल्या वस्तूंनी. अस्मिताच्या या बोलण्याने कल्पना चिडते आणि लगेच रागामध्ये आता अर्जुनच्या रूममध्ये निघून जाते. कल्पना अर्जुनच्या रूममध्ये येते आणि एका बॅगीमध्ये सायलीच्या सगळ्या वस्तू भरते. सायलीच्या साड्या, सायलीची डायरी सगळं आता त्या बॅगमध्ये भरते आणि ती बॅग घेऊन आता इकडे खाली येते. त्याच्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघीही हॉलमध्ये असतात. चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मला माहिती आहे की तुझा मूड नाहीये, पण मात्र आज आपल्याला ऑफिसला जावंच लागेल. क्लायंटला मी मेसेज केलाय की आपल्याला लेट होईल, पण आपल्याला ऑफिसला जावंच लागेल. मी फाईल घेऊन येतो. अर्जुन म्हणत असतो, थांब, माझं कामावरती फोकस नाही लागणार आहे. ऑफिसचं जे काय असेल ना ते तू हँडल कर. कल्पना सायलीची वस्तू भरून इकडे आता खाली हॉलमध्ये येते. ती बॅग फेकून देते. अस्मिता विचारते, मम्मा ही कसली बॅग आहे? कल्पना आता विमलला म्हणत असते, ते कपडे या बॅगेत भर. आणि आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता कल्पनाचं ते सगळं पाहत असतात. विमल आता सायलीच्या साड्या त्या बॅगेमध्ये भरत असते, तर अर्जुनच्या सगळं लक्षात येतं की हे सायलीचंच सामान आहे. कल्पना आता इकडे चैतन्यला म्हणते की चैतन्य, ही बॅग त्या मुलीच्या घरी घेऊन जा आणि यातलं सगळं सामान तिच्या तोंडावरती फेक. तिची एकही वस्तू मला माझ्या घरामध्ये नकोय. मला या घरामध्ये तिचं अस्तित्वच नकोय. कल्पना आता खूपच चिडलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मधुभाऊ आता इकडे सायलीला म्हणत असतात की तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्र घालण्याचा तुला काही अधिकार नाहीये, कारण तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. तर मग त्याच्यानंतर सायली म्हणत असते, मी अर्जुन सुभेदारची पत्नी आहे आणि मधुभाऊ तुम्ही असं काही काय बोलता? मधुभाऊ सायलीच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र हिसकावून घेऊ लागतात, पण मात्र सायली मधुभाऊंना ते मंगळसूत्र घेऊच देत नसते. त्याच्यानंतर इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही सायलीचे सामान देण्यासाठी इकडे आता सायलीच्या घरी आलेले असतात. मधुभाऊ ते मंगळसूत्र हिसकावून घेतात, त्यातले सगळे मणी खाली सांडतात. ते मंगळसूत्र खाली तुटतं. मग त्याच्यानंतर सायली आता त्यातला एक एक मणी गोळा करून ते ओवत असते. इकडे तर अर्जुन सगळं काही ते पाहत असतो आणि त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.